या ॲक्टिव्हिटीचा अवेअरनेस पाहिजे की अशा पद्धतीची एक संस्था आहे ज्याच्या मार्फत चांगलं कार्य घडू शकतं। तर अवेअरनेस ही पहिली गरज आहे। दुसरी गोष्ट म्हणजे राहण्याची खाण्याची पिण्याची सोय कधी पण कमीच पडते। तर समजा कोणी व्हॉलेंटियर्स आले की त्यांना अशा काय सर्व्हिसेस पुरवायच्या असतील तर ते सुद्धा आमच्या लिस्ट ऑफ रिसोर्सेसमध्ये जोडले जातील, ज्याचा लोकांना फायदा होईल। तर हे देखील होऊ शकतं। मी तुम्हाला असं म्हणतो की आजच्या काळामध्ये ना जेवढे उद्योजक आहेत म्हणजे ते डोक्याने शार्प आहेत पण मनाने पण मऊ आहेत। सगळ्यांना चांगलं कार्य करायचं असतं, त्यांना माहिती नसते की कुठे आपण चांगलं कार्य घडवू शकतो। तर कोणार्क कॅन्सर फाउंडेशनच्या मार्फत आपण हे चांगलं कार्य घडवू शकतोच। आणि कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे, कॅन्सर म्हणजे एवढा कॉमन होत चाललेला आहे सगळीकडे की खरोखर लोकांना कोणार्क कॅन्सर फाउंडेशन सारख्या संस्था लागतात। या संस्थेबरोबर अनेक NGOs जुडलेले आहेत। तर ते सगळे रिसोर्सेस आम्ही मॅप करून ठेवलेले आहेत आणि हे रिसोर्सेस कमी पडतात। तर समजा लोक रिसोर्सेस घेऊन आलेत तर त्यांचा देखील वेलकम आहे। परंतु कोणार्क कॅन्सर फाउंडेशनचा जर तुम्ही अवेअरनेस क्रिएट केला ना तर अनेक लोक याचा लाभ घेऊ शकतील। दुसरी गोष्ट, बरेच असे संस्था आहेत ज्यांना आम्ही व्हॉलेंटियर्स म्हणून आता रजिस्टर करायला सुरू करणार आहोत की बाबा तुम्ही कोणार्क कॅन्सर फाउंडेशन बरोबर जुडलेले आहात। तर तुमचं कार्य काय आहे, फक्त अवेअरनेस क्रिएट करा की अशी सुविधा उपलब्ध असू शकते आणि आहे। तेवढंच आम्हाला लोकांना अपील करायचं की तुम्ही देखील आमच्याबरोबर जुडू शकता। फक्त तुम्ही रिफर करा, कोणाला जर कॅन्सरचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही संस्थेला रिफर करा, सगळ्या सोयी सुविधा तुम्हाला दिल्या जातील। आणि रिसोर्सेस जर कोणाकडे असतील तर दोज रिसोर्सेस आर वेलकम।